येता लक्ष्यविहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिभजेत सुभाषित आहे त्याच्यासाठी शतविहाय भोक्तव्यम शास्त्र सांगते. काय सांगते हे लक्ष देऊन ऐका. 100 काम टाकून काय करा. आंघोळला पाणी टाकले नको नको महाराजांनी कालच सांगितलं 100 काम टाकून म्हणजे असं नका नेऊ घरी जाताना. 100 काम टाकून जेवण करा. शतविहाय भोक्तव्यम सहस्र स्नानम आचरेता शास्त्र सांगते 1000 काम टाकून आंघोळ करा. लक्ष विहाय दातव्यम हे महत्वाचं आहे. लाख काम बाजूला टाकून पहिले दान करा. लगेच तुम्हाला पुन्हा आता कर्णाकडे नेतो. मंडळी एकाला कर्णाला मागायचं आहे. सकाळी सकाळी कर्ण बसलेला होता न्हावी बाबाच्या पुढे. मंडळी ऐका मावशांनो, कर्ण करत होता दाढी. तिथं ते मागणारे बाबा गेले. कर्णा माझ्याकडे उद्या कार्यक्रम आहे, मला काहीतरी दे, सोनं चांदी काय तुझ्याकडे. मंडळी कर्ण बसला अशा ठिकाणी. कर्णाच्या डाव्या बाजूला वाटी होती. कशाची? ते पाण्याची वाटी. दाढी करण्यासाठी वापरल्या जाते. मंडळी डाव्या हाताला असलेली वाटी कर्णाने उचलली, पाणी उलट केलं, डाव्याच हाताने त्या बाबाच्या हातात दिली. घ्या महाराज. कर्णा अपवित्र वेळ आहे. तू ज्या अवस्थेत आहे ती अवस्था अपवित्र आहे. ज्या हाताने देतोय तो हात कोणता आहे? डावा हात आहे. मला जे देतोय ते जरी सोनं असलं तरी ती वाटी कशाची? सध्या दाढी करण्याची वाटी आहे. दाढीचं उष्ट पडलेलं पाणी त्याच्यात आहे. कर्ण म्हटला महाराज हे मला सगळं कळते, पण तुम्हाला एवढा वेळ थांबवत असताना हे काम करता करता जर माझा प्राण निघून गेला तर माझ्या दारात आलेला मागणारा याचक विनमुख जाईल. हा मला डाग लागायला नको. मंडळी मला हे तुम्हाला सांगायचं आहे. हेच हा सुभाषित कर्णाने तिथं म्हणला. कोणता? लक्ष्यविहाय दातव्यम. वेळ जरी बरी नाही, सगळं काही ठीक नाहीये, पण तरी सुद्धा शास्त्र सांगते लाख कामं टाकून माणसाने दान केलं पाहिजे. लक्ष्यविहाय दातव्यम. मंडळी देव कर्णाला देऊन टाकला उदारता नावाचा गुण. आणि 4था गुण देवाने कोणाला दिला? पुढची ओवी सांगतो ऐका. ज्ञाने उपदेशिला चतुरानन ऐश्वर्ये वाढविले अर्जुन वैराग्य शुका ते बोधून. यश नावाचा गुण मारुतीरायाला दिला. श्री नावाचा गुण विभीषणाला दिला. उदार नावाचा गुण कर्णाला दिला. ज्ञान नावाचा गुण ब्रह्मदेवाला दिला. ज्ञाने उपदेशिला चतुरानन ऐश्वर्य नावाचा गुण अर्जुनाला दिला. आणि वैराग्य नावाचा गुण भगवंताने कोणाला दिलाय? वैराग्य शुका ते बोधून. ज्या राजा परीक्षिताला ज्यांनी कथा सांगितल्या त्या शुकमुनींना वैराग्य नावाचा गुण दिला. असा देव उदार आहे. आणि तो देव आता या ठिकाणी महाराजांच्या पुढे महाराजांची मागणी ऐकून प्रसन्न झाला. मागितलं काय महाराजांनी? देवा मला हेच दे. काय? तुझा विसर व्हावा. का हो महाराज? काही काही गोष्टीचा विसरच नाही पडला म्हणजे डोक्यात ठेवायची, तेवढ्याने भागणार आहे का? नाही. तुम्ही म्हणता देवाचा विसर पडायला नको, विसर पडायला नको, विसर पडायला नको, एवढ्यावर चालत नाही. समजा आपल्या डोक्यात आहे काय? मला जेवायचंय, मला जेवायचंय, मला जेवायचंय. हे डोक्यात ठेवून चालेल का? खाऊन मोकळं झालेलं बरं आहे. तसं तुझा विसर मला पडता कामा नये. एवढं डोक्यात ठेवून कसं चालणार? मग नेमकं हे डोक्यात ठेवून तुम्ही काय करणार? तू कुमार म्हणले मी प्रेमाने आनंदाने त्याचं गुणगान गाईना होऊन त्याचं दुसरं
मध्ये गुण गाईन आवडी. भगवंताचे गुणानुवाद, भगवंताचा गुणनाम, भगवंताचं नाम चिंतन मी गाणार. पण कसं गाणार? आवडीने गाणार. मंडळी, तुकोबाऱ्यांचं भजन आवडीचं होतं आणि तुकोबाऱ्यांच्या जीवनातला त्यांचा परमार्थ सुद्धा आवडीचा होता. आमचं थोडं जरा विरुद्ध आहे. आमचं भजन, आमचा परमार्थ आवडीचा नाही, आमचा परमार्थ भजन सवडीचा आहे. महाराज येऊन आलो असतो पंढरपूरला, पण सवडच नाही. म्हणजे जेव्हा सवड तेव्हा देव. आवड आमच्या परमार्थात नाही, आम्हाला अजिबात जमत नाही. पण आता तुमचा स्पीकर बिगज मोठा आहे, इकडे तिकडे आवाज जातो, मग घरी सुद्धा येतो. त्यापेक्षा मग आता चला, म्हणजे आता घरी काही काम नाही. आणि ते सिरियल जे मला आवडते ना, ती 8ला संपून जाते. नंतर ते पोरं काही मला पाहू देत नाही टीव्ही, मग तेही पाहू देत नाही. त्यापेक्षा चला जाऊन बसू. ह्या आमचा ऐकणं महाराज, ही आमच्या परमार्थाची आवड. मंडळी, सवड. परमार्थ करावा तुकोबाऱ्यांनी. महाराजांचा परमार्थ आवडीचा होता. किती आवडीचा! कल्पना करा, तुकोबाऱ्यांच्या जीवनातलं भजन काय असेल महाराज. शिंक जांभोडी खोकला ही तुकाची वेळ. बसलेल्यापैकी असं कोणी नाही महाराजाला शिंक जांभळी खोकला आला नाही. कोणी आहे का साक्षीदाराचा? म्हणजे आजपर्यंत शिंक चालणे असं कोणी आहे का बसलेला? नाही ना, कोणीच नाही महाराज. या 3 क्रियांमध्ये तुम्हाला काही म्हणता येते का? काहीच येत नाही. महाराज म्हटले, एवढ्या 3च क्रिया माझ्या जीवनातल्या मला देवापासून लांब ठेवत गेल्या. शिंक जांभळी आणि खोकला ही तुका वेळ माझा वाया. एवढा वेळ माझा वाया गेला नाही. तर एरवी भगवंताच्या चिंतनाशिवाय या तोंडाला काही माहित नाही, काहीच नाही. गुण गाईन आवडी. महाराजांचा परमार्थ आवडीचा होता. मंडळी, किती आवडीचा, किती आवडीचा महाराजांचा परमार्थ. ओठ कंठ चले नहीं जीवार ठेन राम, राम हमारा जप करे हम बैठे स्वराम. मला वाटतं आपल्या कथेमध्ये सप्ताह झाला वाटतं हे उदाहरण. तुकाराम महाराज सारखे भजन करत होते. सांगितलं धनाभावाने, सांगितलं मग धनराज महाराज कीर्तन झालं त्यांचं, त्यांनी सांगितलं होतं. तुकाराम महाराज अपवित्र ठिकाणी होते, देवाचं चिंतन करत होते, म्हणून त्या बाबाने महाराजांची जीभच पकडली. काय सांगता महाराज? हो, ऐकत नाही ते माझी मत झाली अनावर वाचा. महाराजांची जीभ पकडली, पण महाराजांच्या शरीरातून रोमातून विठ्ठलाचा आवाज यायला लागला. ही महाराजांची परमार्थात आवड होती, त्याचा परिणाम हे झाला. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थामध्ये आवड पाहिजे मंडळी. बघ, तुकोबारा तेच सांगतात, मी त्या भगवंताचं गुणानुवाद होईल, त्याचं नामचिंतन करेल. पण कसं? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. या विश्वामध्ये कोण कशात सुख मानत असेल मला त्याचं माहित नाही आहे, पण भगवत नाम चिंतनासारखं सुख जगात कुठंच नाही, कोणतंच नाही. म्हणून तेच सुख सगळ्यांना मिळवायचं आहे, त्याचंच नाम चिंतन करून विठोबार कुमारी विठोबार कुमारी गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. काय तुकाराम महाराज तुम्ही मागताय हो? देणारा विश्वाचा नायक तुमच्यावर प्रसन्न झाला आणि तुम्ही हे मागतात. अहो, मागणारे आजपर्यंत खूप पाहिले, कोणी काय मागितलं, कोणी काय मागितलं. मंडळी, एखाद्या माणसावर जंगलामध्ये गुरुजी सांगायचे पंचकर्णात आलेलं उदाहरण आहे. कार्य जमा करणारा, पण जरी शहरातले असले तरी हे बोलणं आपल्याला कळते आहे का? काड्या जमा करणं, लोक जायचे पूर्वी गवऱ्या जमा करायच्या. गवऱ्या
आता नाही जात कोणी, गौऱ्याच भेटत नाही महाराज कुठं, चला गोशाड्यावर आहे की नाही. असा एखादी गौऱ्या जमा करणारा माणूस आणि तेवढ्यामध्ये त्याच्यातून राजा चाललाय महाराज, राजाचा रथ. अरे माझ्यासारखा सार्वभौम राजा असताना माझ्या नगरातील लोकांनी अशा गौऱ्या जमा कराव्या? प्रधानजी घ्या त्याला बोलून, आजपासून तो गौऱ्या जमा करताना मला दिसता कामा नये, त्याला जे पाहिजे ते आपण देऊन टाकू. ए चाल, तुझ्यावर आपल्या नगराचा राजा प्रसन्न झालाय, आजपासून तुला गौऱ्या मागण्याची गरज नाही आहे, तू जे म्हणशील ते तुला भेटेल. काय बोलता? अरे जे म्हणशील ते भेट. नक्की नक्की देणार? हो नक्की देतील. चाल बोल काय पाहिजे तुला. राजा त्याला बोलायला लागला. मंडळी तो गडबडीत सांगतो, राजे साहेब घरून गडबडीत निघालो पण चुन्याची पुढीच आणली नाही. एवढी देता का? बघा तो गदडा ते प्रसन्न राजा झालाय त्याच्यावर. तो त्याला महाल देणार आहे, बंगला बांधून देणार आहे. हा म्हणतो गडबडीत चुना घरी राहिला. म्हणजे देणारा राजा आहे आणि मागणाऱ्याने कशावर घालवला राजा? चुन्यावर. अहो तसा देणारा विश्वासा नाही काय. तुकाराम महाराज तुम्ही काय मागताय? अहो धन मागा, संपत्ती मागा, मुक्ती मागा. मुक्ती 1000 लाख वर्ष तप करून जो मोक्ष मिळत नाही तो मोक्ष तुम्हाला देतो, धन तुम्हाला देतो, संपदा तुम्हाला देतो. महाराज म्हटले याच्यात मला काहीच नको. अभंगाचं तिसरं देवा. या गोष्टी तुम्ही लोकांपुढे सांगा. जे तुमच्याकडे काही वेगळं मागत असतील ते खुडे आहेत. तुम्ही म्हणता धन नको आम्हाला, नलगी, मुक्ती, धन, संपदा, तो मोक्ष सुद्धा आम्हाला नको आहे. काय महाराजांची उक्ती तुम्ही ऐका, महाराजांचा अभंग गाता तुम्हाला कळेल. मोक्ष तुमचा देवा तुम्हा दुर्लभ तो ठेवा. देवा मोक्षाचं आमिष तुम्ही जगाला दाखवा. लाख लाख वर्ष तप करतात त्या मोक्षासाठी, तो आम्हाला नको आहे. ते मुक्ती आम्हाला नको आहे. काय लावलं महाराज तुम्ही ते मुक्ती? मुक्ती कोण आहे हो? तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवसाच्या. जिला तुम्ही मुक्ती मुक्ती म्हणून जगाच्या पुढे मिरवले ना, संपूर्ण जगाला तुम्ही वेड करून टाकले त्या मुक्तीसाठी, त्या मोक्षासाठी. ही मुक्ती कोण आहे? आमच्या मागे पुढे फिरते म्हणले. ती कोण? मुक्ती परिनिली नोवरी. ती आमच्या मागे पुढे फिरते. मोक्ष सुखा हानू लाथा. महाराज हो देवा काय सांगता तुम्ही? मोक्ष सुखाच्या गोष्टी, मुक्तीच्या गोष्टी लाथ मारतो आम्ही त्या मोक्ष सुखाला. अरे जे मोक्ष प्राप्त केलेले आहे. महाराजांचं शेवटचं कीर्तन तुकोबाऱ्यांच्या जीवनातलं मंडळी, त्या वैकुंठ गमनाच्या स्थानावर महाराजांनी शेवटचा अभंग निवडला.
आणि महाराज तिथं कीर्तन करतायत तुकाराम महाराज. तिथं बसलेल्या समोरच्या लोकांना महाराज काय म्हणता ऐका, कारण बसलेले काही सर्वसाधारण नव्हते. तुकाराम महाराज त्या कीर्तनात म्हणतात, घोटविन लाड ब्रह्मज्ञाना हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. कशाच्या जोरावर? भक्तीच्या, परमार्थाच्या, नाम साधनेच्या. अहो बघा, तुम्ही अभ्यास करा या चरणाचा, तुम्हाला कळेल. मुक्त आत्मस्थिती सांडवीन, जे आत्मस्वरूपाला प्राप्त झालेले आहे, जे मुक्त आहे, त्यांना त्यांची आत्मस्थिती मोडायला लावेल मी, एवढी ताकद या भक्ती सुखातली आहे, या भक्तीतली आहे. म्हणून नाही, अजिबात नाही. मोक्ष नको देवा, नलगे मुक्ती. धन दंत मुळीच नको का? धनाची मागे कडी काळाचा लाग, म्हणून या संग त्याचा खोटा. मंडळी, धनाच्या मागे कडी काळाचा लागे म्हणजे जीवनामध्ये धन कमवायचंच नाही का? जरूर कमवा, जरूर धन कमवा. कारण या आयुष्याची नौका पलीकडे न्यायची असेल तर आपल्याला धनाची जरूरत आहे. अजून पुढचं सांगतो, तुम्हाला जर पुण्य प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी धनच पाहिजे. मला सांगा, तुम्ही सर्वांनी हे प्रमाण ऐकलं, धनाची मागे कडी काळाचा लाग. बाप आजपासून पैसा कमवायचा असं ठरवणार आहे कोणी? ठीक आहे, पैसा नकोच असं म्हटलं तर सप्ताह सुरू झाल्याच्या नंतर तिथं 11,000ची पावती फाडायला काय पाहिजे? ती पावती फाडल्यावर काय मिळणार आहे? पुण्य. ऐका, धनाच्या मागे जरी कडी काळाचा लाग असला तरी परमार्थ करत असताना त्याची गरज आहे. जरी ते उपयोगाचं नाहीये, कोणी सोबत नेलेलं, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती गवडी. नेली नाही कोणी, कोणी नेलेलं नाही, कोणी नेणार नाही, कोणी नेऊ शकत नाही. हे जरी खरं असलं पण व्यावहारिक जीवन जगत असताना त्याची गरजच आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला, आजचा म्हणा का परवाचा म्हणा, मागचा असेल गेलेला, घरून फोन आला, कुठं आहे? अष्टभुजा देवी. बरं बरं, आज उपवास आहे माझा, येता येता घरी केळं घेऊन एक डझन. आला फोन, तुम्ही केळ्याच्या दुकानावर गेले. मंडळी, तुम्ही 1 डझन केळं आणले. तुम्ही केळं घरी आणल्यावर ज्यांच्या उपवासासाठी दिले, ज्यांना तुम्ही खायला दिले, मला तुम्ही इमानदारीने सांगा, केळं दिल्याच्या नंतर ज्यांचा उपवास आहे ते खाताना केळ्याची साल खातात का आतमधला गाभा तुमच्या भुसावळमध्ये? असं जेव्हा कुठे काय खाता? आतमधला गाभा खाता, केळ्याची साली खात. पण तिथं त्या माणसाने ठरवलं, जो 1 डझन केळं आणतोय, अरे घरी गेल्याच्या नंतर इथं फक्त गाभा खाणार आहे, मग रिकामं पिशवीचं ओझं कशाला, या सालपटांचं ओझं कशाला? म्हणून त्या मालकाने सगळ्या केळ्यांच्या साली काढल्या, टाकून दिल्या आणि सगळेचे सगळे ते गाभे कशात टाकले? घरी आल्यावर काय होईल त्याचा? डरावा. बरोबर आहे ना? आपल्याला माहिती आहे महाराज, केळ्याची साल कोणीच खात नाही, कोणी आजपर्यंत खाल्लेली नाही. पण त्या केळ्यांमधला गाभा सेफ चांगला राहावा म्हणून ते सालपट तिथून घरापर्यंत आणावे लागतात. पण ते खायचे नसतात, ते फेकून द्यायचे असतात. तसं हे जीवन जगत असताना परमार्थ आपल्याला करायचा आहे, त्या परमार्थाला पूरक आहे तो पैसा. तो पैसा म्हणजे केळ्याचे टरफलं, केळ्याची साल. ते खायचे नसतात, ते फक्त सोबत ठेवायचे असतात. का? कारण त्याच्या आश्रयाने तो आत्मधला गाभा म्हणजे परमार्थात प्राप्त होणारं पुण्य आपल्याला सांभाळायचंय, त्याच्या माध्यमातून ते टिकणार आहे, ते मिळवायचंय. म्हणून त्याचा तेवढ्या पुरता आश्रय करायचा आहे. आणि ते करत असताना सत्कार्यामध्ये, धर्म कार्यामध्ये ते धन खर्च करा. कलीचा प्रभाव कमी होतो. धन त्याच्या मागे कलीचा वास आहे. देवा, हे धन सुद्धा मला नको. त्याचा परिणाम काय असतो? परीक्षिताच्या जीवनातून घडतो. तू का म्हणे, देवा मला ते नकोय, मोक्ष नकोय, नलगे मुक्ती, नलगे धन, नलगे संपदा. काय मागितलं महाराजांनी? हे लय महत्वाचं आहे. आता संत संग देई सदा, मला संतांचा संग दे. का? मंडळी, संत संगतीचे काय सांगू सुख. आपल्याला इथून पुढे अजून एक कीर्तन करता येईल, संताची संगत किती महत्वाची आहे. अहो, आयुष्याची मिळाली तो भाग्यवान, वर्षाची मिळाली संगत साधूची त्याचं महाभाग्य. अहो, वर्षाच्या कशाला गोष्टी करता? दिवसाची सोडा, तासाची सोडा, मिनिटाची सोडा. महाराज म्हटले, आडदक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत्व पापा. म्हणून जीवनामध्ये संतन के संग लागे रे, तेरी अच्छी बने, अच्छी बनेगी तेरी. ताली वाजवायची सगळ्यांनी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी
बन गई प्रल्हाद जी की बन गई. ध्रुवाला प्राप्त झाली संगत. काय झालं? प्रल्हादाला प्राप्त झाली संगत, महर्षी वाल्मिक ऋषींना प्राप्त झाली संगत. म्हणून जीवनामध्ये तुकोबारांनी मागाव देवा संत संग देई सदा काहो. तुकाराम महाराज गुणगान गाण्यासाठी नाम चिंतन करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागेल. आणि त्या जन्म मरणाचं दुःख किती असते तुम्ही सांगितलं, मी जरा धावतो सांगतो, आपल्याला वेळ नाही आपल्याकडे. महाराज तुम्ही सांगता काय सांगू, गर्वीची यातना मज भोगिता नारायण. ज्यावेळेस हा जीव आपल्या आईच्या उदरामध्ये असतो त्यावेळेस तो असा मांडी मारून असतो गणपती सारखा बसलेला. कसा असतो? उलटा आहे महाराज. मांस मड मूत्र जाणा नरक यातना जशा असाव्या तशा आईच्या गर्भातल्या यातना आहे. तिथं तो रडून रडून देवाला म्हणतो, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे. देव म्हटले जा. असंच ना म्हणतात बघ जुने लोक, देवाने अशा हात ठेवले कमजोर, जा घे जन्म. मला सांगायचंय तुम्हाला की आईच्या उदरातलं एवढं दुःख, बरं जन्माला आल्यानंतर सरी सुद्धा दुःख आहे, बरं मरताना किती दुःख त्याची कल्पना करता येणार नाही. महाराज म्हणले ते किती काही असू द्या, तुका म्हणे गर्भवास त्याचा तुम्ही विचार करू नका. देवा सुखी घालावे आम्हासी. असा आम्ही जन्माला आल्यानंतर काय करू? गुण गाई नावडी हे जी माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आपल्या समोर प्रकट केला. मला एक आवडलं, तुम्ही घड्याळ माझ्या पुढे नाही ठेवलेलं आहे. कोणाच्या पुढे? तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. नेमकं आता याच्यात काय हुशारी समजा मला काही कळत नाही. तुम्ही आमच्याकडे न पाहता अशी तिरपी नजर गेली की आम्ही समजायचं की महाराज टाइम झालेला दिसतो. बरं घड्याळ जर आमच्या फेसोफेस असता असेल तर दिसते ते. पण चला असू द्या. आपला परिसर या बाबतीमध्ये आपल्या परिसराचं नाव आहे टाइम. पण तो टाइम कदाचित दुसऱ्या क्षेत्रात असावा, या क्षेत्रात टाइमाचं बंधन. पण असं जर झालं तर एवढे मंडप आता एवढे सुद्धा येणार. कारण आपण ज्या काळात जगतोय महाराज हा काळ वेगळा आहे. या काळामध्ये कोणाच्या मागे काय आहे, कोणाच्या मागे काय व्याप आहे. आमचे गुरुजी म्हणायचे सांगायचे काही अंग खाजवायला टाइम नाही. हो, पण अशाही काळामध्ये प्रपंचाचा भला मोठा व्याप बाजूला टाकून येणं सोपं नाही. लक्षात घ्या. आता मी बोललो तुम्हाला अगोदर, खरंच जर झालंच तुमचं योगायोग तर नक्की या गड्या कधी माऊलीच्या सोहळ्यामध्ये आषाढीच्या वारीला पायी पायी. काय जीवन असते, काय आयुष्य असते. 8 लाख लोक त्या सोहळ्यात चालतात. अशा गडबडीमध्ये एक आजीला मी दरवर्षीच म्हणायचो, आजी चला ना माऊलीच्या सोहळ्यात. महाराज मी आले असते पण तो सासवडचा घाट मला चढता येणार नाही. पुढच्या वर्षी जाऊ म्हटलं गड्या. म्हटलं आजी आता जर तुम्हाला घाट चढता येत नाही तर पुढच्या वर्षी काय तब्येत बरी होणार आहे का? तसं काही नाही, उलट घटत चाललं आयुष्य आहे महाराज ते. 4 वर्ष मावशीने हेच सांगावं, महाराज मी आले असते पण तो घाट चढता येणार नाही. मी असून म्हटलं आजी तो घाट काहीच दिसेल नाही, तू पहिले घराचा उंबर घाट ओला म्हटलं. कोणता? तुमच्याकडे त्याला तोच घाट म्हणता ना, उंबर घाट, म्हणजे जो व्यापाचा घाट आहे त्याच्या मागे. तो घाट एकदा ओलांडला की असा दिवे घाट भिन सुटेल तुझ्या पुढे. का? आम्ही पाहिले, तुम्ही टीव्हीवर बघा. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. 80 वर्षाचे म्हातारे लोक नाचत नाचत घाट चढतात. ताकद त्या परमार्थाची आहे. असं मला पुन्हा आनंद या ठिकाणी मंडळी वाटतो. आदरणीय आमचे बाबा हो बळीराम बाबा, आई वत्सलाबाई यांच्या इच्छेसाठी कौतुक करावं तेवढं कमी. इथंच नाही महाराज, आता इथून लगातार माझे एकामागे एक 16 कीर्तन आहे. म्हणजे तुमच्या पुढे काहीतरी कौतुक करून चाललोय मी असं चोपडेपणासारखं तसं नाही बरं. पण ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे. दुसऱ्यांनी प्रेरणा घ्यावी अशी प्रेरणादायी ही गोष्ट आहे. नक्की भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल. भगवंत उदंड आयुष्य, धन, ऐश्वर्य, संपत्ती उत्तरोत्तर या मंडळींच्या हातून परमार्थ करून घेऊ एवढं मागणं मागतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय.
हा बोधिलेले तुरे वेडी वातुरे भक्तरे हरी नाही विचारिला अधिकार व्यापुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैशंकरा देव दुगारा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज